रुपये हेक्टर अनुदान, ओला दुष्काळ जाहीर, ओला दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यावरील सर्व कर्ज, शेतकऱ्याचे कर्ज, नदी नाल्याजवळील शेतकऱ्याला 1 लाख रुपये, नाल्यावरील शेतकऱ्याला 1 लाख रुपये, पीक विमा कोणती अट न लावता, पीक विमा कोणती अट न लावता, मजूरदाराला आर्थिक मदत, हदगाव तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन। 10 ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा उपोषण करू, शेतकऱ्यांनी दिला शासनाला इशारा। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। यात शासनाकडून 8,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली आहे। ती नुकसान भरपाई संदर्भात शासनाने जाहीर केलेल्या तुटपुंजी मदत घेण्यास हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। मागील 2 महिन्यापासून सतत अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात 100% नुकसान झाले आहे। यामध्ये सोयाबीन, कापूस, ऊस, उडीद, मूग या सर्व पिकांचे 100% नुकसान झाले आहे। हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा व इतर मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर शेतकरी यांनी मोर्चा काढून हदगाव येथील तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन निर्देशने केली आहेत। 10 ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा उपोषण करू, असा इशारा देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे। आम्ही मोजे आष्टी येथील सर्व शेतकरी तहसीलदार साहेबाला त्याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो की नेहमीच सरकार हे जय जवान आणि जय किसानचा नारा देते आणि शेतकऱ्याला अन्नदाता म्हणते, पण ज्यावेळेस शेतकऱ्यावर आसमानी संकट येते तेव्हा ते 8,500 रुपये हेक्टरी जाहीर करते आणि जाहीर केल्यानंतर त्याला त्याच्या अनुदानाच्या यादीमध्ये 3,500 4,000 रुपये अनुदान मिळते। मला या शासनाला अगोदरचं जरी शासन असेल आताच जरी शासन असेल तर मला वाटते शेतकऱ्याकडे कोणत्याही शासनाचं आतापर्यंत लक्ष राहिलेले नाही। कर्मचारी असेल त्याच्यासाठी पगारवाढ होऊ शकते, भांडवलदाराचे 2-2 लाख कोटी रुपये राईट टू केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन हे सुद्धा करू शकते, पण शेतकऱ्याला 12 वर्षाला एखाद्या बार जर आसमानी दुष्काळी संकट आलं तर ते 8,500 रुपये म्हणजे ते सोयाबीनच्या एका बॅगची किंमत नाही। आणि महाराष्ट्र शासनाच्या बंगल्याची डागडुजी करताना माझ्या माहितीप्रमाणे एका रूम मध्ये 40 लाख रुपये लागले आणि तुम्ही शेतकऱ्याला, जे शेतकरी अन्नदाता म्हणता, हे देश असेल, या देशातले माणसं असतील, पशु असतील, प्राणी असतील, त्यानं काम केल्याशिवाय तर पोट भरत नाही ना कोणाचं। नोटा तर खात नाहीत ना, लोखंड तर खात नाही, सोनं खात नाही, जस्त खात नाहीत, तांबं खात नाहीत ना, अन्नच लागते ना। मग जे शेतकरी अन्नदाता आहे, तुम्ही म्हणता भाषणामध्ये की जय जवान आणि जय किसान, आणि हा देश कृषी प्रधान आहे आणि कृषी प्रधान या देशामध्ये सध्या शेतकऱ्याकडे 1 हेक्टर ते लईत लई 2 हेक्टर जमीन उरली, त्याने त्याच्या लेकराचं शिक्षण कसं करायचं, आरोग्याची व्यवस्था कशी करायची, घरदार कसं चालवायचं, शेताचं काही जे काही माल मटेरियल आहे ते कसं करायचं, हे सरकारनं सर्व बघितलं पाहिजे आणि शेताला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे। नाहीतर आमची हे मागणी आहे की कर्मचाऱ्याप्रमाणे त्याला सुद्धा 30,000 रुपये प्रति कुटुंबाला महिना दिला पाहिजे, कारण ते देशाचे नागरिक आहेत ना, याचा हिस्सा देशाच्या तिजोरीमध्ये नाही का। तुम्ही या देशाच्या तिजोरीमध्ये, जर देशाच्या तिजोरीमध्ये आयकराचे 10 रुपये जात असतील तर 1 रुपयाचं शेतकऱ्याला पाहिजे। शेतकऱ्यानं प्रत्येक गावच्या हे मागणी केली पाहिजे की आम्ही या देशाचे नागरिक असेल, कर्मचारी या देशाचा नागरिक असेल, भांडवलदार या देशाचा नागरिक असेल, तर भांडवलदाराला लाखो करोडो रुपये तुम्ही माफ करता, त्यांची सुविधा देता, त्यांना कर्मचाऱ्याला तुम्ही सुविधा देता, मग शेतकरी तर तुमचा अन्नदाता आहे ना, याला तुम्ही उपाशी कसं काय ठेवता। त्याच्या लेकराच्या शाळेमध्ये मास्तर नाहीत, त्याला बसायला शाळा नाही, रूम नाही, साऱ्या रूमा गळायल्या, हे शेतकऱ्यासाठी आहे का तुमचं? तुमचे लेकरं इंग्लंडला, अमेरिकेला, थायलंडला शिकायला जातात आणि या शेतकऱ्याचे लेकरे काय गळक्या शाळामध्ये शिकतात। हे कृषी प्रधान देश आहे, हे शासन व्यवस्था आहे। मी इथल्या आमदार खासदारांना विनंती करतो की आपण देशाच्या संसदेमध्ये, आपण देशाच्या विधानसभेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्याचा आवाज उठविला पाहिजे आणि आमच्या काही आम्ही निवेदनाद्वारे मागण्या
दिलेल्या आता ते पूर्ण केल्या पाहिजे, नाहीतर तालुक्याचे पूर्ण शेतकरी बसून लढा कोणता उभा करता येईल ते आम्ही करणार आहोत. आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडमला एक आमच्या पूर्ण पाण्यामुळं शेती पूर्ण आमची नष्ट झालेली आहे, पिकं पूर्ण नष्ट झालेली आहेत, तो आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या मागण्या जर तहसीलदार मॅडमना कलेक्टरकडे त्यांनी कळून आणि तिकडे कृषी मंत्र्याकडे कळवायच्या आणि नाही जर आमच्या मंजूर मागण्या झाल्या तर मी या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण धरणार आहोत. रहिवासी सर्व तहसीलमध्ये निवेदन देण्याकरिता आलेला आहोत. तरी आमच्या शेतकऱ्याचे जे काही निवेदन आणि मागण्या होता, जर मागण्या नाही मान्य झाल्या तर 10 तारखेला आमचं त्याग उपोषण बसणार आहे. उपोषण करता आम्ही दिगंबर मारुतराव शिंदे उपोषणाला बसणार आहोत. एवढी सरकारला माझी कळकळीची विनंती आहे. आमच्या जे काय मागण्या होता ते मान्य करावे.